अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली। या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आलो आहोत। 10 क्रमांकमधून ज्या जनमत या ठिकाणी आहे मोहिते पाटील गटाला आहे की भाजप या ठिकाणी जनमत या ठिकाणी आपण घेण्यासाठी आपण या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आलो आहोत। येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाची हवा की भाजपची? मोहिते पाटलाची। मोहिते पाटलाची का बरं? मोहिते पाटील चांगले आहेत। काय काय कामं केली? सगळी कामं आम्हाला पाणी आहे, नळाला आम्हाला सगळं मोहिते पाटलांनी सोय केलेली आहे। या प्रभाग क्रमांक 10 मधून एखादा इच्छुक उमेदवार किंवा तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे की बाबा तो या ठिकाणी निवडून आला पाहिजे? हा, मनीषा मोहन ती कुठे? कुणाकडून? मोहिते पाटील की मोहिते पाटील? मोहिते पाटीलच का? मोहिते पाटील चांगले आहेत, काम करते ती चांगलं, गोरगरीबला साथ देतोय। हा, मोहिते पाटील चांगले। परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाची हवा की भाजपची? मोहिते पाटलाची। मोहिते पाटलाची सत्ता येणार की भाजपची? मोहिते पाटलाची। या प्रभाग क्रमांक 10 दामोदर मनीषा तिकुटे। कोण उमेदवार आहे? मनीषा तिकुटे। कुणाकडून? भाजप की मोहिते पाटील? मोहिते पाटील। तुतारी। त्यांचं काम कसं आहे या प्रभागामध्ये? चांगला आहे। काय काय कामं केलीत? आता काय कामं राहिले ती? कामं काय राहिले तुम्हाला काय सांगायचं? आता नळ लाईट आहे, रस्ता आहेत, सगळं आहे, डबल लाईटी झाले ते, आणखीन काय घेते? परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील चालणार की भाजप? मोहिते पाटील। मोहिते पाटीलच का? हां, आमचं सगळं गावचं पाटील आहे ती। गावचं पाटील? हां, आणि सगळं आमचं ती नडी भागवते ती, नडी भागवती ती अडचणी अडचणीला ही सगळं आम्हाला उभा राहते ती। आता तुमच्या प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक उमेदवार कोण आहे का एखादा? ही मनीषा तिकुटे। कुणाकडून? मोहिते पाटील की भाजप? मोहिते पाटलाकडून। मोहिते पाटीलच का? हां, मग त्या मोहिते पाटलांनी आम्हाला सगळं सुखसोय दिलेली आहे, सुखसोय सगळी। आता बदल नको आहे का मोहिते पाटीलच पाहिजे? मोहिते पाटीलच पाहिजे। अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये नगर परिषदेवरती मोहिते पाटलाचा झेंडा फडकणार का भाजपचा? ऑब्विसली मोहिते पाटलाचा झेंडा फडकणार आहे। का बरं? आणि त्यांची कामं आहेत ना केलेली। परंतु विरोधक म्हणते ते मोहिते पाटील कामच करत किती असे किती येतात जातात राव, विरोधकांचं काय घेता तुम्ही? इथं समोर आहेत. विरोधकांनी त्यांचाच हात धरून वर आलेत म्हणून विरोधक झालेत ना। कोण विरोधक? हा, विरोधक आपले तेच राम सातपुते। काय त्यांना सांगा? काय सांगायचं तवा? कसं आहे, किती जरी जातीवाद केला आणि किती जरी पैसे वाटलं तर शेवट सत्ता मोहिते पाटलाचीच असणार आहे। तुम्हाला सुद्धा तुम्ही बाहेरचा, तुम्हाला इथून आमदार करणार पण मोहिते पाटीलच आहेत। म्हणजे मोहिते पाटलाचा ज्याच्या डोक्यावर हात हा, त्याचा सत्ता येणार, त्याचीच सत्ता येणार। आता या प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक उमेदवार कोण आहे का किंवा तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे? इच्छुक उमेदवार आहेत की आपली मनीषाताई तिकोटे। कुणाकडून? भाजप की मोहिते पाटील? मोहिते पाटलांकडून। मोहिते पाटीलच? मोहिते पाटलांकडूनच येणार। जर मोहिते पाटलांनी जर मनीषाताई तिकोट्यांना जर उमेदवारी नाकारली तर मोहिते पाटलांचं काम करणार? आम्ही मनीषाताई तिकोट्यांना अपक्ष म्हणून उमेदवारी देणार, पण मनीषाताई तिकोट्यांना निवडून आणणार। काम कुणाचं करणार? मोहिते पाटलांचं का? आम्ही कार्यकर्ता, स्वतः मी कार्यकर्ता मोहिते पाटलांचा आहे, तरी पण आमचे जे प्रभाग क्रमांक 10 आहे तिथून सगळ्यात महत्त्वाचं म्हणल्यावर आम्ही इच्छुक केलेला आहे मनीषाताई तिकोटे यांना। आणि काय सांगाल या मतदानामध्ये किंवा या निवडणुकीमध्ये एक युवा मतदार म्हणून काय सांगाल? युवा मतदारांना काय त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत सगळ्यांना, कारण काय या ठिकाणी भरपूर घरं आहेत आणि युवा रोजगार पण उपलब्ध करून दिलेला आहे त्यांनी तसा, कारण की त्यांचं कॅटरिंगचं वगैरे असल्यामुळं ते काय मुलं असतात आणि त्यांना जॉब पण नाही ना आता सध्या, मग ते काय ॲडजस्टमेंट होऊन जातं, त्यांना रोजगार त्यांना उपलब्ध आहे सध्या या ठिकाणी। आणि या ठिकाणी सगळ्यांना अन्नदान हे सुविधा पण उपलब्ध करून दिलेले आहेत। या नगर परिषदेवरती मोहिते पाटलाचा नगराध्यक्ष होणार का भाजपचा नगराध्यक्ष? मोहिते पाटलांचं होणार ना। आम्ही कोणाचं? मोहिते पाटलांचंच होणार। त्यांना एकतर तोड नाही, त्यांना कोणीच तोड देऊ शकत नाही, भले ते आता मी जसं मगाशी म्हणलं कितीही जरी। आता अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राम सातपुते तळ ठोकून या ठिकाणी आहेत। अहो, त्यांनी पालकमंत्री आहेत, त्यांची जेव्हा एंट्री होते ना तर कमीत कमी 1000 माणसं पाहिजेत। तुम्ही 200-250 हे माणसं घेऊन काय करणार आहे? तुम्ही पालकमंत्री आहात आणि मला एक गोष्ट सांगा,
आज सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी कुठलं असं काम इच्छुकपणाने केलेलं आहे की बाबा मी पालकमंत्री आणि मी काम करतोय म्हणून? कुठलं असं काम केलेलं? तुम्ही उलटं दमदाटी काय करताय? आम्ही निधी आणून देणार नाही, निधी मंजूर करून देणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही. एक प्रकारे मोहिते पाटलांचं खच्चीकरण करण्याचं काम हा. राम सातपुते किंवा पालकमंत्री करतात असं वाटतंय का? वाटतंय 100% वाटतंय. त्यांनी डायरेक्टली म्हणतात ना आम्ही निधीच मंजूर करून देणार नाही, हे करणार नाही. अरे ते आमचा आमदार खासदार ते बरोबर आणतात कुठून आणायचे ते. आणि आमचे रणजितदादा आहेत की अजून रणजितदादा मोहिते पाटील अजून भाजपमध्ये जरी असेल तरी त्यांनी निधी चांगल्याच पद्धतीनं आणून देतात. आत्मूर नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाची हवा की भाजपची? मोहिते पाटील. मोहिते पाटील का बरं? बक्कळ मोहितेच की. मोहितेच. या प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक उमेदवार कोण आहे किंवा तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे का नगरसेवक पदासाठी? बाहेरचे कुठे? बयाती कुठे? कुणाकडून, मोहिते पाटील की भाजप? मोहिते पाटील. परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाची सत्ता येणार की भाजपची? मोहिते पाटलाचे. मोहिते पाटलाची. या प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक उमेदवार कोण आहे का? मनीषा बाहेरचे कुठे? कुणाकडून, मोहिते पाटील की भाजपकडून? आता मोहिते पाटील. होय. मोहिते पाटील जो उमेदवार देणार तो इथून निवडून येणार का? येणार की. मग या नगर परिषदेवर सत्ता कोणाची आली पाहिजे काय वाटतं तुम्हाला? मोहिते पाटील मोहिते पाटलाचे. मोहिते पाटलाची. पहिल्यापासून त्यांचीच आहे. त्यांचीच आहे. हो. पाटील मोहिते पाटलांचं या ठिकाणी काम कसं आहे? व्यवस्थित आहे की. व्यवस्थित आहे. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाची सत्ता येणार की भाजपची? मोहिते पाटलाचे. मोहिते पाटलाची. आता या प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक उमेदवार किंवा तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे का नगरसेवक? ते कुठे? ते कुठे? कुणाकडून, भाजप की मोहिते पाटलांकडून? मोहिते पाटलाचे. मोहिते पाटीलच. मोहिते पाटीलच का बरं? काम व्यवस्थित आहे. आम्ही तिथं राहतोय. आमची पहिल्यापासून आमचं